नमस्कार, मी ज्ञानदा कदम. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत गणेशोत्सवात 10 दिवस ज्या गणपतीची आपण सर्वजण अगदी मनोभावे पूजा करतो, त्या गणेशाचं रूप आपल्याला कायमच आठवण करून देतो हत्तीची. हत्तीचं आणि गणपतीचं नातं नेमकं काय याची गोष्ट आपण प्रत्येकजण अगदी आपल्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आणि याच हत्तींशी बोलणारे, याच हत्तींशी संवाद साधणारे, हत्तींना समजून घेणारे, हत्तींचे मित्र असणारे एलिफंट विस्परर आनंद शिंदे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं ते हत्तींशी संवाद कसा साधतात हे आपण जाणून घेणार आहोत. हत्तींचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे, हत्ती आपल्याला काय शिकवतो, हत्ती आपल्याला काय देतो. हत्तीला खरं तर लिव्हिंग गॉड म्हटलं जातं. त्या लिव्हिंग गॉड बद्दल सर्व काही आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही कसं बोलता हत्तींशी, कसा संवाद साधता? हत्ती माझ्याशी कसं बोलतो तर हत्ती माझ्याशी त्याच्या देहबोलीतून बोलतो, त्याच्या वागण्याच्या पद्धतींनुसार बोलतो, त्याच्या आवाजाच्या माध्यमातून बोलतो. कुठल्या आवाजाचा अर्थ काय आहे, त्याचा कुठला आवाज आला म्हणजे मला तो काय सांगायचा प्रयत्न करतोय. मी फक्त त्याला उत्तरं देण्याची काम करत असतो आणि ते बऱ्याचदा मराठीतही मला करता येतं. आणि अगदीच फार क्वचित प्रसंगी जेव्हा मला असं वाटतं की ते फक्त हत्तीचा आणि माझाच संवाद असावा, त्यावेळी मी आवाज काढून त्याच्याशी, रंबलिंगचा आवाज काढून त्याच्याशी संवाद साधतो. आम्ही खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पाहिलं की तुम्ही चक्क मराठीतनं त्याच्याशी बोलता, त्यालाही ती भाषा कळते आणि तुमचा छान संवाद सुरू असतो. पण बेसिकली हत्तींची भाषा कोणती असते? साऊंड पॅटर्न्स जे असतात हत्तीचे, ती महत्त्वाची भाषा असते. झालंय काय, आपल्याला सुरुवातीपासून एकच सांगितलं की हत्ती चित्कार करतो. बरोबर. त्यामुळे मोठ्यांदी हत्ती ओरडला म्हणजे हत्ती काहीतरी बोलला असं आपण मानतो. त्याच्या व्यतिरिक्त 10 वेगळे आवाज आहेत. त्या प्रत्येक आवाजाला अर्थ आहे. कुठला आवाज केव्हा काढला तर त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेता येतं. म्हणजे चकलिंग एक हत्तीचं आहे, ते बऱ्याच काळानंतर त्याचा आवडता प्राणी किंवा त्याचा आवडता माणूस जर त्या ठिकाणी आला तर ते चकलिंग केलं जातं. ते कॉमनली कधीही केलं जातं असं होत नाही. म्हणजे आम्ही केरळमध्ये काम करत असताना एका हत्तीला मी 2 वर्षानंतर भेटलो. त्याचा माहूत बदलला होता. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही नाही या हत्तीबरोबर आत्ता काम करू शकत. आणि ते बरोबर होतं. त्यामुळे मी त्या हत्तीपासून लांब गेलो. पण तो हत्ती त्या माहूताला घेऊन मी जिथे तळ्यापाशी उभा होतो तिथे आला आणि त्यांनी चकलिंगचा आवाज काढून दाखवून दिलं की मी तुला ओळखलंय आणि मला तू आल्याचा आनंद झालाय. तर त्या प्रत्येक साऊंड पॅटर्नला तो अर्थ असतो. तो कसा असतो चकलिंगचा आवाज? तुम्ही एखादं डेमॉन्स्ट्रेशन आम्हाला असं वेगवेगळ्या आवाजांच्या पॅटर्नचं किंवा त्यांच्या इमोशन्सचं देऊ शकाल का? चकलिंग साधारण जे असतं ते असं असतं. आणि ज्यावेळी ते खरेच चिडलेले असतात. आता कसं होतं, एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागते किंवा दगड मारते, त्यावेळी त्यांना दाखवायचं असेल की तुम्ही चूक करताय तर त्यांचे सुरुवातीला कान फ्लॅट होतात. मग जर त्यांना असं सांगायचं आहे की आता तुम्ही तुमचे लिमिट क्रॉस करतायत, त्यावेळी ते जमिनीवरची धूळ सोंडेने उडवतात. आणि त्यावेळेचा आवाज असा असतो. तो आवाज आला की आपण समजून जायचं की तुम्ही लिमिट क्रॉस करताय आणि पुढे आता तुमच्यावरती हल्ला होणार आहे. ज्यावेळी ते खूपच चिडलेले असतात आणि तुम्हाला ते थांबायला सांगत असतात, जर थांबला नाही तर तुमचा जीव धोक्यात आहे असं ज्यावेळी सांगत असतात, त्यावेळेचा एकदम तो जो आवाज असतो तो लाऊड असतो एकदम. म्हणजे तो अशा पद्धतीचा असतो. आणि तो आवाज आला म्हणजे जर तुम्ही थांबला नाहीत तर हत्ती त्याची चाल खेळणार आहे. कधीपासून हत्तींसोबत राहणं आवडू लागलं किंवा हत्ती तुमच्या आयुष्यात कसा आला? अगदी 2012ला ज्यावेळी पहिल्यांदा मी हत्तीबरोबर काम केलं आणि त्यांनी पहिलं त्याचं जे रूप दाखवलं की कशा पद्धतीने तो तुम्हाला स्वीकारतो. आपण काय होत आहे की आपण हत्ती मानव संघर्ष या एकाच लाईनवरती प्रत्येक माणूस विचार करत असतो. पण हत्ती आणि मानव ह्याचं सुंदर बॉन्डिंग असतं आणि ते होत असतं. हत्ती तुम्हाला स्वीकारू शकतो. तुम्ही नीट वागलं तर हत्ती तुमच्याशी कधीच वाईट वागत नाही. हे ज्यावेळी आपल्याला कळतं त्यावेळी आयुष्य सोपं होतं, त्याचंही आणि आपलंही. तर मी पहिल्यांदा हत्ती मानव बॉन्डिंग बघितलं आणि त्या बॉन्डिंग नंतर मला हत्तीची कधीच भीती वाटली नाही.
म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्ही 60-70 किलो जे काही तुमचं वजन असेल त्याच्यात हत्तीला जेव्हा प्रेम देता त्यावेळी हत्ती परत देताना त्याचं जे काय 2500, 4000, 5000 किलोचं वजन असेल तेवढं प्रेम हत्ती तुम्हाला देतो आणि कधीच हल्ला करत नाही एकदा तुम्हाला स्वीकारल्यावर. हत्तीच्या जवळ जायला खूप जणांना बिचकतात आणि ते खूप स्वाभाविकपणे एवढा मोठा अजस्त्र प्राणी आणि आपण उलूसे दिसतो त्याच्या समोर. तर हत्ती नेमका म्हणजे तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय की हत्ती खूप प्रेमळ असतो. हं. तर प्रत्येकाला मे बी तो वेगवेगळा दिसू शकतो. तर हत्ती कसा असतो एक्झॅक्टली? तो खूप इमोशनल असतो, तो रागीट असतो, तो खूपच फ्रेंडली प्राणी आहे. हत्ती कसा आहे नेमका? फ्रेंडली प्राणी मी असं आत्ता लगेच ते स्टेटमेंट करणार नाही कारण तुम्ही त्याच्याशी जसं वागता तसं तो तुमच्याशी वागत असतो. त्या तुम्ही त्याला शिकवता की असं वागायचं असतं आणि मी तुझ्याशी असं वागतो म्हणजे तू माझ्याशी पण तसंच वागायचं असतं. तुम्ही प्रेम दिलं तर तो प्रेमानेच वागेल. तुम्ही राग दिलात तर तो रागानेच वागेल. तुम्ही उगाच त्याला खोड्या काढल्यात तर तोही तुमच्या खोड्या काढेल. म्हणजे तुम्ही त्याला सांगताय बाबा हे असं वागतात, माझ्याशी हे असं वागतात. अन्यथा जर कळप घेतलात तुम्ही अख्खा तर प्रत्येक कळपाचं वागणं हे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी सारखंच असतं. असं नाही होत की हा भारतीय हत्ती आहे तर त्याचा कळप असा वागतो, श्रीलंकन हत्तीचा कळप असा वागतो, थायलंडचा हत्तीचा कळप. कुठेही जगाच्या पाठीवर जा, कळपाचं वागणं सारखंच असतं. पण जसं आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती, तशा हत्ती तितक्या प्रकृती. इंडिव्हिज्युअल वागणं प्रत्येक हत्तीचं वेगळं असतं. आपल्याकडे आता जो भारतात आपण हत्ती पाहतो आपल्याला दिसतो तो साधारणतः म्हणजे किती वर्ष जुना आहे? ती प्रजाती कुठली आहे? किती जुनी आहे जर आपण मागे जायचं म्हटलं तर? अगदी 10,000 वर्षापूर्वी हत्तीच्या 10 जाती होत्या. हो. जसं जसं माणूस प्रगती करत गेला त्या जाती संपत गेल्या आणि आत्ता फक्त 2च हत्तीच्या जाती आहेत आणि त्या 10,000 पेक्षा जास्त जुन्या आहेत. म्हणजे अगदी डायनासॉरच्या काळात पण काही रेफरन्स आहेत की तिथे अशा पद्धतीचे प्राणी त्यांना आढळून आले. मॅमथ आपण प्रकर्षाने जो म्हणतो तो त्या काळातला सगळ्यात अतिप्रचंड हत्तीपैकी एक होता. तर ते 10,000 वर्षाचा इतिहास नक्की आपल्याला त्या ठिकाणी सापडतो. आत्ता आशिया खंडात हत्ती आहेत, आफ्रिका खंडात हत्ती आहेत. आफ्रिका खंडामध्ये ज्या मुख्य 2 प्रजाती आहेत त्या उपजाती प्रजाती नाहीत, उपजाती आहेत. ते एक फॉरेस्ट एलिफंट आहे आणि सवाना एलिफंट जो सगळ्यांना दिसतो गवताळ प्रदेशात राहतो त्याच्यामुळे. एक तिसरी आत्ता लोकांनी आपलं साम्राज्य वाढवलं किंवा आपल्या राहण्याच्या कॉलनीज वाढवल्यात त्याच्यामुळे वाळवंटात अडकलेला सुद्धा हत्ती आहे. म्हणजे त्याचा अभ्यास करणं इतकं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या आईची पिल्लाबरोबर राहताना इतक्या कष्टाची गोष्ट असते की नॉर्मली आई 2.5 वर्षापर्यंत पिल्लाला दूध पाजते. ती आई 6 वर्षापर्यंत दूध पाजते कारण पाणी कमी असतं वाळवंटात. म्हणजे इतके कष्ट ती घेते. आणि आपल्या आशियाई हत्तींमध्ये आधी 6 उपजाती होत्या. पॅलेस्टाईन वॉरसारख्या प्रकारांमुळे 3 उपजाती नष्ट झाल्यात. पण आता भारतीय हत्ती जो सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे, आशिया हत्ती जे आहेत त्यांचे 60% भारतात आहेत आणि बाकीचे 40% हे श्रीलंका आणि थायलंड याच्यामध्ये आहे. तुमची सगळ्यात आधी कोणत्या हत्तीशी मैत्री झाली? कुठल्या हत्तीशी तुम्ही बोलू लागलात, गप्पा मारू लागलात? तो पहिला हत्ती कोण? त्याची गोष्ट ऐकायची आहे. सुरुवात पिल्लांपासून झाली. म्हणजे कृष्णा नावाचा एक पिल्लू होता आणि फार ती अशी ड्रॅमॅटिकल हे गोष्ट घडली की मी एका गंगा नावाच्या अतिशय केसाळ आणि सुंदर हत्तीच्या पिल्लाचे फोटो काढत होतो आणि काढता काढता मी एक क्रॉल नावाची जी गोष्ट असते की ज्याच्यात पिंजरा असतो आणि हत्ती तिथे ठेवले जातात किंवा ट्रेन केले जातात. तर तिथे मी टेकून बसलो आणि मागनं मला ओला ओला स्पर्श झाला आणि तो स्पर्श झाल्यावर मी एकदम दचकून पुढे झालो कारण मी बघितलंच नव्हतं मागे पिंजऱ्यात एक छोटं पिल्लू आहे. तर उत्साहाच्या भारात येऊन त्यांनी मला सोंडेनी गोड स्पर्श केला. अगदी तो म्हणजे प्रेमाचा स्पर्श होता. पण मला त्याचा अंदाज न आल्यामुळे मी दचकून पुढे झालो आणि ते दचकून मागे झालं. पण ते मागे जाताना लंगडतंय असं वाटलं. मग ते का लंगडतंय त्याची कारणं शोधली आणि अगदी नकळत एक खूप छान बॉन्डिंग तयार झालं की इतकं हे झालं होतं की मी गेलो की ते आडवं पडलेलं पिल्लू उठायचा प्रयत्न करायचं. एकदा फार इमोशनल गोष्ट अशी घडली की पाऊस अचानक चालू झाला. माहूत जेवून येणार होता म्हणून मी त्या ठिकाणी थांबलो होतो. संध्याकाळची 6 नंतरची वेळ होती आणि केरळचा पाऊस एकदम
प्रचंड धूमधडाका म्हणजे विजांचा कडकडाट आणि ह्यांनी भरलेला असतो. तर त्या पिल्लाने माझा हात पकडला. जेव्हा जेव्हा गडगडाट झाला तेव्हा तो हात अगदी घट्ट आवळला आणि जेव्हा जेव्हा ते गडगडाट बंद झाला त्यावेळी तो हलकासा सोडून दिला. माझा हात सुजला होता पण त्यांनी माझं हृदय अगदी मऊ करून टाकलं होतं. म्हणजे किती त्याला आईची गरज होती आणि त्यांनी ते माझ्यामध्ये काहीतरी बघितलं की हा माझी मदत करेल त्या बाबतीत. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात प्रेमळ हत्ती कुठला आजवर आलेला आणि सगळ्यात रागीट हत्ती कुठला? माझा रोलच असा राहिलाय की लोकांना जो रागीट वाटतो त्याला मला प्रेमळ करून घ्यायचं असतं आणि तो होतो माझ्याबरोबर प्रेमळ. त्यामुळे रागीट हत्ती असा आला नाही. म्हणजे अगदी इंदोरमध्ये आपला हा हत्ती होता, मोती. मोती इंदोरमध्ये मोती होता आणि त्याचं ॲग्रेशन ग्रेड 4 होतं. तर तो जो ग्रेड 4 ॲग्रेशन होतं, जगामध्ये सहसा असा हत्ती एकतर बांधून ठेवतात, एका एन्क्लोजरमध्ये ठेवतात, त्याला दिलं तर खाणं, दिलं नाही तर त्याची भीती एवढी, दहशत एवढी असते. तर मग त्या हत्तीबरोबर अर्ध्या तासामध्ये माझी मैत्री झाली. दुपारी तो खेळायला लागला माझ्याशी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्युझिक थेरपी दिल्यानंतर मी निघतो म्हटल्यावरती अडवायला लागला तो मला. सो एवढा ड्रास्टिक चेंज तुम्ही जसे वागलात प्रेमळपणाने तर एवढा होऊ शकतो. अगदीच माझ्या हृदयातलं पिल्लू म्हणजे राजा नावाचं पिल्लू, की 6 दिवस ते पिल्लू उपाशी होतं. त्याच्यानंतर म्हणजे आधी 2 दिवस विहिरीत पडलं, मग एलिफंट सेंटरला कुठे आणलं. राजा कुठे होता? केरळला होता. केरळला होता. केरळच्या विहिरी छोट्या असतात त्याच्यामुळे त्याच्यात जर पिल्लू पडलं तर ते अगदी 150 फूट खोल जातं. बापरे. मग त्या कळपाला ते काढता येत नाही. कळप 2 दिवस तिथे थांबला, पिल्लू काढता येणं शक्य नव्हतं. मग तो तिसऱ्या दिवशी निघून गेला तेव्हा ते पिल्लू काढलं. मग पुढचे 2 दिवस एलिफंट सेंटरमध्ये मला बोलवलं, थोडीशी मैत्री करायचा प्रयत्न केला. तिसऱ्या दिवशी ते पिल्लू माझ्या जवळ आलं. त्याने माझा हात पकडला आणि तो चोखायला सुरुवात केली, आईचं आचळ चोखतात तसं, आणि ते पिल्लू रडत होतं. ना आणखी एक प्रश्न विचारा असं वाटतं की हत्ती सगळ्यात जास्त संवेदनशील केव्हा होतात किंवा ते खूप जास्त चिडतात केव्हा? नेमकं त्यांच्यासोबत काय झाल्यावर ते खूप एग्रेसिव्ह बनतात? पिल्लाच्या बाबतीत ते प्रचंड सेन्सिटिव्ह असतात आणि पिल्लाची लिमिटपेक्षा जास्त काळजी घेतात ते. त्यामुळे पिल्लू बरोबर आहे. हत्तीला आता आम्ही कोल्हापुरात काय केलं आहे, आम्ही कोल्हापुरात हत्तीला कॉरिडॉर द्यायला सुरू केला आहे. रस्ता त्याचा अडवायचा नाही, इलेक्ट्रिफाईन फेन्सिंग लोकांना विनंती करून कमी केलं. त्याला जायला, हत्ती हा टेरिटोरियल प्राणी नाही. म्हणजे आपण कुठेही असं म्हणू शकत नाही की हा कर्नाटकाचा आहे, हा महाराष्ट्राचा आहे, हा महाराष्ट्रातनं कर्नाटकात गेला आहे. कारण हत्तीचे मार्ग जे आहेत ते कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आहेत. NH-44 इज ॲक्च्युली एलिफंट रूट. त्याला कळपापासून वेगळं करणं त्यांना सहन होत नाही आणि म्हणून जर पिल्लू आईपासून वेगळं झालं तर त्याच्या जगण्याच्या शक्यता 50% येतात. आणि मग त्या 100% कशा आणायच्या हे माझा पहिला अभ्यासाचा भाग होता. मग ते कळपापासून वेगळं होता कामा नये. 48 तासात कळपाला ते परत पिल्लू मिळालं तर स्वीकारलं जातं. बऱ्याचदा असं होतं की माझ्या कळपाचं पिल्लू आहे पण माणसांनी एवढा स्पर्श केला आहे की मी स्वीकारायला तयार नाही आहे, पण दुसरा कळप त्याला स्वीकारतो. मग ह्या गोष्टींचा अभ्यास करून त्या रेडियसमध्ये कुठे कुठे कळप आहे, एकाने नाही स्वीकारलं तर दुसऱ्याकडे आपण नेऊ शकतो का, असं सगळे ते अभ्यास करायचा असतो. आणि त्या कळपाला सगळ्यात म्हणजे दुःख, अर्थात त्या कळपाचा एखादा सदस्य गेल्यावर सगळ्यात जास्त दुःख त्यांना होत असतं. आणि ते कितीही वर्षांनी, भले 15 वर्षांनी येवोत, 20 वर्षांनी येवोत, ते त्या ठिकाणी जर हत्ती गेलेल्या ठिकाणी आले तर एक दिवस म्हणजे घड्याळी 24 तास ते तिथे त्याच्या आठवणीत थांबतात. त्याचं एखादं हाड असेल, असं काही मेमरीची एखादी काठी जरी त्यांना मिळाली तर ते कुरवाळतात आणि त्याच्यावरचं प्रेम ते व्यक्त करतात. म्हणजे मला आठवतं आहे मी ताडोबाच्या जंगलामध्ये हत्तीचा कळप रिलोकेट केला होता आणि अचानक एक दिवशी मला फोन आला की अरे कळपातली मादी 2 पिल्लांना घेऊन निघाली एकटीच. म्हटलं कुठल्या दिशेने निघाले? म्हटलं आपण रिलोकेट केलेला सर जो रूट होता त्याच्यावरनंच जाते. म्हटलं काही काळजी करू नका, तिचं पिल्लू तिथे वारलं होतं, ती एक्झॅक्टली त्याच तारखेला त्याच वेळी तिथे पोचली. तिने चालायला तेव्हा सुरुवात केली जेव्हा ते म्हणजे पिल्लू गेलं त्यावेळी ती तिथे पोचेल. आणि एक दिवस तिने तिथे घालवला आणि पुन्हा पिल्लांबरोबर परत आली. हत्ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कसा महत्त्वाचा आहे आणि हत्तीचं जगणं आपल्या जगण्यासाठी किती महत्त्वाचं आहे
हेही आपल्याला सर सांगणार आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा न्यूज 18 लोकमत. जर हत्ती नाहीसा झाला तर हत्तीचं काहीच बिघडत नाही. त्याला माहिती आहे कधीतरी अतित्रासामुळे मला मानसिक त्रास होऊन मी मरणार आहे किंवा माझं एवढं आयुष्य आहे ते जगल्यावर मी मरणार आहे. पण तो नसणं हे माणसाच्या दृष्टीने भयंकर आहे.